श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती 19 तारखेपासून चैत्र नवरात्री सुरू होते. चैत्र नवरात्री म्हटलं की आपण भरपूर उपासना सेवा करणार आहोत. त्यातली एक सेवा म्हणजे कुंकुमार्चन. कुंकुमार्चन कसं करायचं असतं? कुंकुमार्चन म्हणजे काय? तर देवीला कुंकू अर्चन करणं म्हणजे कुंकुमार्चन. ते का करायचं? घरात अखंड लक्ष्मी श्री लक्ष्मी राहावी, आपल्या कुळदेवीचा, आपल्या तुळजाभवानीचा आपल्याला आशीर्वाद भेटावा, त्यासाठी उपासना करायची असते. ती सेवा कशी करायची? ती सेवा तुमच्या घरात देवीचा चांदीचा टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल किंवा देवीचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, काही नसेल तर तुम्ही नवीन कोणी सुपारी घेतली तरी चालेल. कुंकू अर्पण करताना देवीला कुंकू अर्चन करताना तुम्ही कोणते मंत्रसूत्र म्हणायचे? कुंकू अर्पण करताना तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचे. श्रीसुक्तम म्हणायचे. सुक्तम तुम्हाला 16 वेळा म्हणायचे. 16 वेळा म्हणायचे. लक्षात ठेवा. हे तुम्हाला गुगलला भेटेल, हे तुम्हाला युट्यूबला भेटेल किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसुक्तम आहे. तुम्हाला फळश्रुती म्हणायची नाही. फक्त सुरुवातीपासून 1 ते 16 वेळा पण तुम्हाला श्रीसुक्तम म्हणून कुंकू अर्पण करायचंय आणि शेवटच्या वेळेस तुम्हाला म्हणजे 16 वेळेस तुम्हाला फळश्रुती म्हणायची आहे. आता कुंकू अर्चन करताना कसं करायचं? तर जेव्हा तुम्ही पहिली ओवी म्हणसाल, हरी ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजत सज्राम चंद्र हिरण्यमयी लक्ष्मी जात वेद माहव नमो नमा नमो नमा म्हणायचं आणि कुंकू अर्चन करायचं. असं प्रत्येक ओवीला तुम्हाला करायचं आहे. असं करूनच तुम्हाला कुंकू अर्पण करायचं, हे लक्षात ठेवा. आता कुंकू अर्पण केल्यावर त्या कुंकवाचं तुम्हाला करायचं काहीये आणि कुंकू अर्पण कसं करायचं? देवीच्या फोटो टाक किंवा देवीचा मूर्ती असेल तिला तुम्हाला देवीच्या पायापासून सुरुवात करायची, देवीच्या डोक्यापासून कुंकू अर्पण करत जायचं. जर तुम्ही श्रीयंत्रावर करत असाल तर तुम्हाला अंगठ्याच्या बाजू 2 बोट धरून तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करायचं आणि अर्पण करताना नमो नमा नक्की म्हणायचं, हे लक्षात ठेवा. सुपारीवरती सुद्धा तुम्हाला 3 बोटांनीच देवीवरती कुंकू अर्पण करायचं आहे. आणि ते कुंकवाचं करायचं काय? पहिली गोष्ट, तुम्ही 9 दिवस जर कुंकुमार्चन करणार असाल तर 9 दिवस तुम्ही तेच कुंकू वापरायचं आहे. आणि तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्चन केलं तर प्रत्येक पौर्णिमेलाही ते कुंकू वापरू शकता. त्या कुंकवाचं करायचं काय? ते कुंकू तुम्ही घरात नेहमी ठेवायचे. ते कुंकू तुम्ही सकाळ संध्याकाळ घरातल्या सगळ्या लोकांनी लावायचं आहे. फक्त बाहेरच्या व्यक्तीला शक्यतो कुंकू देऊ नका, कारण ते कुंकू तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणून तुम्ही ते प्रभावशाली केलेलं आहे. त्याचा खूप प्रभाव आहे. आपल्या कुळदेवीचा, आपल्या आई भगवतीचा त्याच्यात आशीर्वाद आहे आणि तिच्यावरती अर्पण केलेलं कुंकू आपण रोज कुठेही तुम्ही सकाळ संध्याकाळ लावा. तुम्ही कोणतं महत्वाचं काम करताय तुम्ही तेव्हा लावा, कारण आपली कोणत्याही कामामध्ये कोणत्या अडचणी येऊ नये, कोणत्याही विनाकारणचं जी अडचण येतात ती अडचण येऊ नये, काम सक्सेसफुल व्हावं त्यासाठी देवीचे आशीर्वाद म्हणून ते कुंकू तुम्ही वापरा. ते खूप प्रभावशाली आणि श्रीसुक्तमचं पठण जर तुम्ही रोज केलं तर खूप छान रिझल्ट भेटतात. सोबत 16 श्रीसुक्तम म्हणून झालं की तिथे बसूनच तुम्ही काय करायचंय, तिथे बसून तुम्ही एक वेळ व्यंकटेश स्तोत्र नक्की म्हणा, लक्षात ठेवा. 16 महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, 16 कुबेर गायत्री मंत्र म्हणा, 16 तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचे, 16 नवर्ण मंत्र म्हणायचे आणि 16 एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ करायचीच आहे, कारण आपल्या गुरुच्या पूजेशिवाय कोणती पूजा पूर्ण होत नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.